पापड तळते ना ते बिट्टूचं ताट तयार केलेलं आहे आईने. पापड तळ. हे भजी भजी टाकले का तू? कढी कढी बटाटा 2 पोळ्या टोमॅटोची चटणी शेंगदाण्याची पोळी. आई काय बनवायला लागली तू आज? आज बनवायला लागले शेंगाच्या पोळ्या. हे काय गूळ खिसून घेतला बारीक करून घेतला आणि शेंगदाणे वाटून ठेवलेत. शेंगदाणे भाजून तू बिटूला आणायला गेलता ना, शेंगदाणे जेवढे होते ना ते भाजून वाटून ठेवले. शेंगदाणे भाजून घेतले ना. बिट्टूची मज्जा आहे मग, बिट्टूसाठी बनवायला लागली. हा तर शेंगदाणे भाजायचे, भाजून झाले की पावडर करायचे शेंगदाण्याचे आणि नंतर तो गूळ टाकून एकदा वाटून घ्यायचं. नाहीतर काय होतं, हे सगळं टाकलं ना शेंगदाणे लवकर बारीक होत नाहीत. गूळ टाकल्यावर शेंगदाणे आणि गूळ टाकला की बारीक होत नाही. आणि शेंगदाणे काही चुळून घेत नाही, असेच फक्त स्वच्छ करते. कधी कधी खवूट पण शेंगदाणे असतात ना खराब झालेले, शेंगदाणे उतरून त्याच्यातले खराब शेंगदाणे बाजूला काढले आणि ते भाजून घेतले. भाजून घेऊन पावडर केली. ह्याच्यामुळे हे मिक्स करून वाटून घ्यायचं. हे असं मी वाटून पण घेतलेलं आहे. बारीक केले. हा हे बारीक केले. गूळ टाकल्यात. पहिला असं पावडर केली आणि पावडर करून हा गूळ टाकून हे वाटून घेतलं नंतर एकदा, म्हणजे ते फुटणार नाही. मी आता शेंगाची पोळी करणार आहे. पीठ मळून ठेवलं. बीटवाला आणायला गेल्यामुळं लायलेलं वरटत राहील ना तो. छानस शेंगदाणे भाजायचे खमंग. आई तुला पोळ्या बनवायचं कोणी शिकवलं शेंगदाण्याच्या? शेंगदाण्याचे पोळे का आमच्या घरचे शेंगदाणे ना शेतात, मग ते शेंगदाणे कधी उकडायचे. वल्ल्या शेंगा वल्ल्या स्वच्छ धुवायच्या, त्यांचे तोंड फोडायचं आणि थोडं पाणी मीठ, कोणाला हळदी आवडत असली तर हळदी टाकून धुवून ते पहिलं धुवून शिजवायचे तसं. किंवा शेंगा भाजून खायच्या. मग ते सुकल्याच्या नंतर मग शेंगदाण्याच्या पोळ्या करायच्या, आळूच्या वड्या, शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याची चटणी फक्त कसं ते वल्ले शेंगदाण्याची खूप छान चटणी होती. फक्त 2-4 मिरच्या टाकायच्या, तेल टाकून छानस भाजून घ्यायचं. ते शेंगदाण्याचे कूट तेलामध्ये एकदम छान चटणी लागते. शेंगदाण्याच्या पोळ्या, शेंगदाण्याच्या गावाला करंजे पण करतात शेंगाच्या. असाच कूट आहे काही गुळाचा, असाच त्या करंजीमध्ये भरायचा आणि ते तळून घ्यायचं. त्याला शेंगदाण्याची करंजी म्हणते, डाळ्याची करंजी, असं अनेक शेंगदाण्यापासून करता येतं. शेंगदाण्याचे लाडू पण खूप दिवसा शेंगदाणे असले ना तर खवूट लागतं, स्वच्छ करायला लागतं. डायरेक्ट लगेच भाजलं की हे करायचं नाही. भाजायच्या अगोदरच स्वच्छ करून घ्यायचे शेंगदाणे. टाकायचे विलायचे पूड टाकलेले, ते विलायचे सोलून चपातीच्या डब्यात टाकल्यावर ते वाटतानाच टाकलं. तुम्ही म्हणलं स्कूल मधून कधी येणार, कधी कधी रस्त्याला गर्दी पण राहते ना आणायला गेल्यावर. छान खमंग भाजायचे, उगीच कसे तर भाजायचे नाही, मग ती पोळी छान लागते. कच्चे शेंगदाणे नाही ठेवायचे. बारीक करून घेते शेंगदाण्याची. बघ कसे भाजले, चांगले झाले, चांगले भाजले. असं घ्यायचं, असं असं करायचं. जेवढं आपल्याला पाहिजे ना हाताला, आपल्या चपातीला कसं बघ असं करायचं, पीठ लावून असं पीठ लावायचं, असं छानसं करून घ्यायचं. हे एकदम पातळ पीठ मळायचं नाही. जेवढं बसेल ना तेवढं असं असं दाबून घ्यायचं. परत लागल तसं वाटणार आहे शेंगदाणे, ते थंड होऊ दे.
बिटूचं संपलं हा खाल्ला म्हणजे बस एक असं करून घ्यायचं असं 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 करायचं. थोडस पीठ टाकायचं. असं गोल लाटून घ्यायचे. थोडं लाटून घ्यायचे. असं लाटून घ्यायचं. असं गुळ आणि शेंगदाण्यामुळे रक्त वाढतं आणि लहान मुलांसाठी चांगलं चांगलंच आहे. पौष्टिक चॉकलेट वगैरे खाण्यापेक्षा मग काय तर. शेंगदाण्याचे लाडू करून दिले, शेंगाच्या लाडू, पोळ्या करून पोळ्या दिल्या, वगैरे दिले छान टिफिनला खातात वगैरे. मग. टिफिनला पण देऊ शकतो. देऊ शकतो ना. असे आवडीने खातात मुलं. आयर्न असतं गुळामध्ये. आहे नसतं गुळ. असं तर गुळ खातात का मुलं? नाही खात. असे खातच नाही. म्हणजे पारंपरिक पद्धतीचं जेवण आता हळूहळू बंद व्हायला लागले आणि वेस्टर्न लोक फॉलो करतात. पिझ्झा वगैरे ना, पिझ्झा, बर्गर, मुलांना तेच आवडतं. मैद्यापासून खूप पदार्थ मुलांना कमीत कमी द्यावं मैद्याचं. ब्रेड पण आवडत. ब्रेड, पाव. त्याच्यात वेगळं काहीतरी बनवायचं. गॅस बारीक केलं का? मस्तपैकी फुगायला लागेल. जर व्हायला लागेल फुगेल. हा. पापड तळते ना त्याला. बिट्टूचं ताट तयार केलेलं आहे आईने. पापड तळ. हे भजी भजी टाकले का तू? कढी, कढी, बटाटा, 2 पोळ्या, टोमॅटोची चटणी, शेंगदाण्याची पोळी, छोटे पापड. नाही भजी बनवले. भजी बनवली. डाळीची भजी आहेत. डाळ वाटून बनवली. हरभरा डाळीची भजी. हे बघा बिट्टू आले. स्कूल वरून आलाय तो. हँड वॉश कर बिट्टू. जेवायला बसायचं तुला. लाटून झालं. दुधला? महत्वाचं असतं ना. भूक लागली ना? म्हणून तर पटकन बघ. टिफिन फिनिश केला का तू आजचा? असं पण घेत पापड. असं पण घेत पापड. तुझी आजी वंदना. असं नाही. चाटका बसू शकतो ना? बिट्टूला माहिती. शरीराने चिमट्याने घेत असतात. हे बघा पापड आणि डिश तयार केली. एवढं सगळं फिनिश करायचं बिट्टू तुला. मस्तपैकी पापड फ्राय व्हायला लागले. हे बघा मित्रांनो, बिट्टू जेवायला बसलाय आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघा आणि पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये. बाय. बाय. आणि शेंगदाण्याच्या पोळ्या नक्की करून बघा आणि तुमच्या मुलांना द्या आणि कमेंट्स करून सांगा कशा झाल्यात त्या.
चला बाय.